तर कोल्हापूरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। परिणामी जिल्ह्यातील काही बंधारे पाण्याखाली गेले असून शहराजवळ असलेले राजाराम आणि शिंगणापूर बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले आहेत। दुसरीकडे पंचगंगा नदीची पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होत असून 14 फुटांवरती येऊन पोहोचली आहे। जोरदार पावसामुळे जिल्ह्यातले सर्वच नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्या सुद्धा घटना घडल्या आहेत। कोल्हापुराच्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। बघूयात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये रात्रीपासूनच खरं तर पावसाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या शाहूवाडी या भागामध्ये सध्या उभा आहे आणि माझ्या बाजूला आपण पाहताय कडवी नदी आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक नद्या आहेत, त्या नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत। ही देखील नदी जी आहे ती आता आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी जी आहे ती या ठिकाणी देखील वाढलेली आहे। पंचगंगा नदीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी पंचगंगा नदी जवळपास 14 फुटांवरती जाऊन पोहोचलेली आहे। जिल्ह्यातले 5 पेक्षाही जास्त बंधारे जे आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर शहराच्या अगदी बाजूला असलेला शिंगणापूर आणि राजाराम बंधारा जे आहेत ते दोन्ही बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। खरं तर काल रात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरातील राधानगरी धरण आहे, त्या राधानगरी धरणाचा पाणी खरं तर विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। जवळपास 25 क्युसेक्स प्रति सेकंद अशा पद्धतीने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू केलेला आहे। त्यामुळे एकीकडे जोरदार पाऊस आहे आणि दुसरीकडे पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढवण्यात आल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील वाढण्याची शक्यता आहे। मात्र आपण पाहतोय कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि तो पाऊस अशाच पद्धतीने सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी देखील पुढच्या काही तासांमध्ये वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे निश्चितच आहे आज आणि उद्या कशा पद्धतीने पाऊस जो आहे तो पुढच्या काळामध्ये राहणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।